नमस्कार। आज आम्ही चाललोय पर्यटन विभाग यांच्या वतीनं आणि सर्वांचे लाडके मंत्री महोदय माननीय शंभूराज देसाई साहेब यांच्या संकल्पनेतून साकार जो झालेला आहे तो कोयना दौलत डोंगरी महोत्सव या महोत्सवासाठी आम्ही आता निघालोय। सगळी फॅमिली आहे। फॅमिली म्हणजे आमचा देवम पाटील आहे, माऊली आहे, आमचा मोने आहे। किती छान नियोजन केले, काय केले हे तुम्हाला दाखवणार आहे। डोंगरी महोत्सव कसा संकल्पनेतून साकार झालेला आहे। मरळी दौलतनगर या मरळी कारखान्यावरती हा फेस्टिवल आहे। तो फेस्टिवल तुम्हाला आता मी दाखवणार आहे। परवा तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवला की बोटिंग वगैरे पॅराग्लायडिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत आणि आज त्याचा अनुभव घेण्यासाठी मी निघालेलो आहे। तुम्हाला दाखवतो एक ब्लॉग। तुम्हाला नक्की फॉलो करत राहा माझा वासू पाटील एंटरटेनमेंट स्टुडिओ चॅनल। मला इंस्टाग्रामला वासू पाटील ऑफिशियल या पेजला तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। डोंगरी महोत्सव का म्हणतात हे तुम्हाला कळेल, कारण पाटण तालुका म्हणजे पूर्ण सह्याद्रीच्या कड्याकपऱ्यामध्ये बसलेला हा तालुका आहे। अतिशय सुंदर असं नयनरम्य वातावरण असणारा पाटण तालुका आणि या पाटण तालुक्यामध्ये आहे शंभू दौलत कोयना दौलत डोंगरी महोत्सव। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ डोंगरी महोत्सव या महोत्सवासाठी बोटिंग करण्यासाठी ही झालेली पाटण तालुका आणि पाटण तालुक्याच्या बाहेरील नागरिकांची गर्दी आहे। ही या बोटिंगचं नियोजन अतिशय सुंदर महाराष्ट्र पर्यटन विकास टुरिझम विभाग यांच्या वतीनं केलेलं आहे। अतिशय सुंदर असं नियोजन आहे। ही ऑनलाईन बुकिंग आणि ऑफलाईन बुकिंग आणि तिकीटसाठी झालेली ही झुंबड आणि हीच राईड आता 3 दिवस सलग गर्दीचा उच्चांक पाहता ही 3 दिवस राईड साहेबांच्या सूचनेनुसार ही 3 दिवस राईड अजून पाटणकरांच्यासाठी ही अवेलेबल असणार आहे। तर अशा पद्धतीने हे तर पूर्ण नियोजन केलेलं आहे। तुम्हाला गर्दी दिसतेच की पाटण आणि पाटणच्या बाहेरील सर्व पर्यटकांनी इथं गर्दी केलेली आहे। शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतून हा साकार होत असलेला डोंगरी महोत्सव इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची सुरक्षा हे लाईफ जॅकेट दिलं जातं आणि MTDCच्या मार्फत MTDCचे पूर्ण जे प्रशिक्षण करून आलेले सगळे जे लाईफगार्ड्स आहेत त्यांच्या वतीनं यांची सुरक्षा केली जाते आणि अशा पद्धतीने हे पूर्ण हा माहोल तुम्हाला इथे दिसतोय। कसं वाटतंय? एकदम भारी नियोजन कसं झालं? पहिल्यांदाच असलं मिळाले आणि एवढ्या कमी किमतीत आणि एवढंही म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा एकदम आवडीनुसार झाले त्याच्या आणि आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण आणि आयुष्यात आमच्या पहिल्यांदाच मिळालेला असला क्षण आहे। आणि खरोखर आम्ही आपले जे पालकमंत्री जे आहेत त्यांचा आम्ही खूप आभारी आहोत। ही जी सुविधा उपलब्ध करून दिली खेडेगावाला जनसामान्यांना ही सुविधा म्हणजे एक अनोखा अनुभव आहे। अशा पद्धतीने ही पूर्ण गर्दी तुम्हाला इथं बघायला मिळेल। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे। MTDCचे सर्व अधिकारी आणि MTDCचे सर्व प्रशिक्षण असणारे सर्व प्रशिक्षक इथं सर्व पर्यटकांच्यावर लक्ष देऊन आहेत। सर किती दिवस अजून वाढवलेला आहे? सध्या या ठिकाणी जो डोंगरी महोत्सव चालू आहे त्या डोंगरी महोत्सवानुसार लोकांनी 3 दिवस प्रतिसाद उत्तम दिल्याप्रमाणे अजून लोकांची मागणी वाढली, त्यामुळे आम्ही 3 दिवस अजून हा प्रोग्राम वाढवण्यात आलेला आहे। महोदयांनी याबाबत मंजुरी पण दिलेली आहे। लोकांचा प्रतिसाद उत्तमरित्या मिळत आहे आणि ह्या ठिकाणच्या ज्या लोकांना डोंगरी महोत्सव या कोयना दौलत आपला जो महोत्सव आहे या ठिकाणची पब्लिकांची संख्या पाहता, येणारी ओढ पाहता व त्यांची आवड निर्माण करण्यासाठी जलक्रीडेचा हा प्रोग्राम वाढवण्यात आलेला असल्यामुळे सर्व इथल्या पाटणकरांना विनंती आहे की 3 दिवस ही क्रीडा जी आपण ॲक्टिव्हिटीज ठेवलेली आहे ही 3 दिवसासाठी पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे। तर सर्वांना विनंती आहे हे 3 दिवस पुन्हा तुम्ही अजून येऊ शकता।
MTDCचे किती सहकारी म्हणजे अधिकारी आणि प्रशिक्षक म्हणजे तुम्हाला लाईफ गार्ड असतील असे किती लोक आहेत आपली? सध्या आपल्याकडे 25 लोक या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. नंतर 3 अधिकारी बोलवले आहेत. आपल्याकडे इन्स्पेक्टर 2 आहेत आणि बोटी रायडर्स हे 8 आहेत. तर अशा पद्धतीने हे MTDCच्या वतीनं आणि MTDCच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी सांगितलं की अजून ह्यो गर्दीचा ओघ पाहता 3 दिवस आपला हा जो वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे ते 3 दिवस लोकांच्यासाठी खुला असणार आहे. कसं वाटतंय? छान वाटतं. पहिल्यांदाच तुम्ही राईड करताय? पहिल्यांदाच. म्हणजे पाटणमध्ये साहेबांनी हा जो उपक्रम इथं राबवलाय तो कसा वाटतोय? छान वाटतं. अजून काय काय बघितलं तुम्ही डोंगरी महोत्सवमध्ये? प्राण्यांचं बघितलं, शेती साहित्य शेतीचं बघितलं, अवजारे बघितली. वा वा वा, ठीक आहे. बरं वाटतं ना? पाटणमध्ये असल्यागत वाटतंय का गोव्यात असल्यागत वाटतंय? गोव्यात. म्हणजे बघा लोकांना गोव्यात असल्यासारखा फील येतोय. यासाठी दूरदृष्टी लागते. साहेबांची अतिशय संकल्पना होती. पाटणमध्ये पहिल्यांदा असा महोत्सव होतोय आणि पर्यटन विभागाच्या वतीनं असा महोत्सव होतोय. अशा महोत्सवाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे आणि नक्कीच अशा ॲक्टिव्हिटीजला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघा, कारण एवढ्या कमी खर्चामध्ये म्हणजे शासनाच्या वतीनं आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो महोत्सव चालू आहे, लोकांचा आनंद बघा. त्याच्या लोकांना एवढ्या ऍक्टिव्हिटीसाठी गोव्याला आणि कोकणात जायला लागतं. पाटणमध्ये पहिल्यांदा ही ऍक्टिव्हिटी होते. कशी वाटली तुम्हाला राईड? पकडा हातात हातात. कसं वाटली? खूप छान. तुम्हाला गोव्यात असल्यासारखं वाटलं का? कुठं गोव्यात पण आणि गणपतीपुळे असल्याचा फील आला आणि इकडे समुद्रावर पण गेल्यासारखं वाटतं. छान. थँक्यू थँक्यू. कसं वाटलं नियोजन? मी आप्पासाहेब मगरे, पाटण तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमन संघटनेचा उपाध्यक्ष, लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू आदरणीय मंत्री महोदय शंभूराज देसाई साहेब यांना नुकतंच एकनाथ शिंदे म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन खनिकर्म आणि माजी स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री पदाचा पदभार दिला आणि साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आता आपल्या पाटण तालुक्यातील म्हणजे आमच्या पाटण तालुक्यातील जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना परराज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये गोवा असेल, कर्नाटक असेल किंवा इतर ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्याचा लाभ घेता येत नाही. परंतु आदरणीय साहेबांनी खऱ्या अर्थानं एक मिनी महाबळेश्वर किंवा मिनी गोवा इथं आपल्या पाटण तालुक्यामध्ये केला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थानं कमी अवधी म्हणजे कमी पैशामध्ये सर्वसामान्य जनतेला याचा लाभ घेता येतोय. आता पाहिलं तर अतिशय गर्दी इथं दिसून येते आणि लोकांचा तालुक्यातील पाहता प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि खरोखर आदरणीय मंत्री महोदय साहेबांना धन्यवाद द्यावं तेवढे कमी आहेत. आणि साहेबांना असंच साहेबांची संकल्पना याही देखील पुढे अशीच चांगल्या पद्धतीनं संकल्पना राबवून साहेब या तालुक्याचा चौफेर विकास करतील आणि देशामध्ये हे आपल्या पाटण तालुक्याचं नाव करतील. नमस्कार. अशा पद्धतीनं याला काय म्हणायचं? फंटूश फंटूम हा फंटूम बोट आहे म्हणजे मिनी क्रूज. अशा पद्धतीनं आता सवारी चालू झालेली आहे. मॅडम कसं वाटतंय? कुठून आला तुम्ही? कुठून आला? बोला बोला बोला. दाडोली साईडवरनं. वा वा रामगड, क्या बात आहे. नाडोली नाडोली पाटण नाडोली. वा वा वा. मला कसं वाटतंय रे? हा मस्त वाटतंय ना? नाही 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 चालेल चालेल. तर अशा पद्धतीनं ही राईड आहे आणि ह्या राईडसाठी प्रचंड गर्दी झालेली आहे. हा फील म्हणजे खरोखर सांगतो की पाटणमध्ये गोव्याचा फील आहे, पाटणमध्ये कोकणातला फील आहे आणि ह्या कोकणातल्या फीलसाठी पाटणच्या नागरिकांनी आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे.
यासाठी 3 दिवस असणारा महोत्सव ही ऍक्टिव्हिटी साहेबांच्या सांगण्यानुसार 3 दिवस पुन्हा वाढवलेली आहे. ए बाळा तुला कसं वाटतंय बोटिंग? छान वाटतंय म्हण ना, छान वाटतंय. बोटिंग कसं ते सांग ना. छान म्हण ना. बोलायचं बघ व्हिडिओ करतोय. छान आहे, छान आहे. या मुलांना म्हणजे सामान्य कुटुंबांना जर बोटिंगसाठी जायला लागलं असतं तर त्यांना गोव्यात जायला लागलं असतं, त्यांना कोकणात जावं लागलं असतं, महाबळेश्वरला जायला लागलं असतं. पण साहेबांचं जे 3 संकल्पना आहे त्या संकल्पनेतून हा जो साजरा होणारा डोंगरी महोत्सव आहे तो अतिशय सुंदर नियोजन झालेला आहे. आणि पर्यटन विभागाचे सर्व अधिकारी असतील, MTDCचे अधिकारी असतील, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, जलसंपदाचे अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. नक्की तुम्ही या महोत्सवासाठी एकदा तुम्ही नक्की भेट द्या.